3 numbers are chosen from 1 to 30. 1 ते 30 पर्यंत नंबर्स आहेत. त्याच्यातून तुम्हाला 3 नंबर सिलेक्ट करायचे आहेत. कुठलेही 3. काय करायचंय? कुठलेही 3 नंबर सिलेक्ट करायचे म्हणजे 1 2 3 2 3 4 4 5 6 किंवा 1 4 5 1 28 30 1 15 30 असे भरपूर भरपूर तयार होतील. भरपूर तयार होतील. म्हणजे टोटल किती तयार होतील रे? असे टोटल किती नंबर तयार होणार आहेत? 30 मधून 3 नंबरना सिलेक्ट करायचं. सिलेक्ट चूजन म्हटलंय, सिलेक्ट. अरेंज नाही करायचं, सिलेक्ट करायचं. म्हणजे 30 मधून 3 नंबर 30C3 बरोबर. 30C3 टोटल काय होईल? 30C3. ओके. त्याच्यानंतर विचारलंय द प्रोबॅबिलिटी दॅट दे आर नॉट कन्झिक्युटिव्ह इट. किती प्रोबॅबिलिटी असेल ते कन्झिक्युटिव्ह नसले पाहिजेत. म्हणजे तुम्ही जे 3 नंबर सिलेक्ट केलेत ते कन्झिक्युटिव्ह नसले पाहिजेत. काय नसले पाहिजेत? कॉन्झिक्युटिव्ह नसले पाहिजेत. आता कॉन्झिक्युटिव्हचा अर्थ काय रे? कॉन्झिक्युटिव्हचा अर्थ काय? तर क्रमानी. म्हणजे कुठल्या कुठल्या क्रमानी? तर 1 2 3 हे कॉन्झिक्युटिव्ह आहेत. त्याच्यानंतर 2 3 4 हे कॉन्झिक्युटिव्ह आहेत. त्याच्यानंतर 3 4 5 हे कॉन्झिक्युटिव्ह आहेत. असं करत 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 28 29 30 हे कॉन्झिक्युटिव्ह येतील. आता मजेशीर गोष्ट म्हणजे इथं नॉट कॉन्झिक्युटिव्हचा आन्सर काढता येत नाही डायरेक्टली, कारण हे खूप मोठं होईल. कॉन्झिक्युटिव्हचा आन्सर काढता येतं, कारण कॉन्झिक्युटिव्ह किती पेअर तयार होणार आहेत मला सांगा? 1 2 3 2 3 4 3 4 5 4 5 6 पासून 28 29 30. आता तुम्ही असं म्हणू नका की सर 29 30 आणि 1 हे पण कॉन्झिक्युटिव्ह आहे. हे कॉन्झिक्युटिव्ह कसं आलं? 30च्या पुढे 1 येतो का? नाही, 31 आला पाहिजे है ना. म्हणजे 28 29 30 ही शेवटची पेअर असेल. मला आता कमेंट करून सांगा पटकन की कॉन्झिक्युटिव्ह किती पेअर्स येतील रे? कॉन्झिक्युटिव्ह किती ग्रुप येतील? जसं 1 2 3 2 3 4 3 4 5 पासून 28 29 30 अशा किती ग्रुप्स येतील? कॉन्झिक्युटिव्ह ग्रुप्स जर मी 1 पासून 30 पर्यंत असे ग्रुप तयार केले, 1 2 3 2 3 4 3 4 5 4 5 6 5 6 7 पासून सगळ्या शेवटचा ग्रुप होईल 28 29 30. किती ग्रुप बनतील रे कॉन्झिक्युटिव्ह असणारे? आता काय करावं लागणार माहिती उत्तर काढायला आपल्याला? प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट कॉन्झिक्युटिव्ह साठी सांगा ना पटकन, किती पेअर होतील, किती ग्रुप होतील? उत्तर तुमच्या समोर आहे. तुम्हाला कदाचित दिसत नाही, ते उत्तर तुमच्या समोर आहे. मला सांगा, पहिला ग्रुप आहे 1 2 3, दुसरा ग्रुप आहे 2 3 4, तिसरा ग्रुप आहे 3 4 5 आणि शेवटचा ग्रुप आहे 28 29 30. बघा, पहिला ग्रुप 1 2 3, दुसरा ग्रुप 2 3 4, तिसरा ग्रुप 3 4 5 आणि शेवटचा ग्रुप 28 29 30. रेश्मा सरिता स्वाती शुभांगी 29 येईल का 28 येईल? गायत्री 29 की 28 ग्रुप होतील? 29 ग्रुप कसे? हे बघा, पहिला ग्रुप जर 1 2 3 आहे आणि शेवटचा ग्रुप 28 29 30 आहे. शेवटचा ग्रुप 28 29 30 ना, म्हणजे टोटल कन्झिक्युटिव्ह असणारे 28 ग्रुप झाले. 28 रे, करेक्ट. आदित्य स्वाती अश्विनी संजीवनी 28 ग्रुप. आता समजून घ्या प्रश्न शेवटचे 2-3 मिनिटात. प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट कन्झिक्युटिव्ह काढण्यासाठी तुम्हाला 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ कॉन्झिक्युटिव्ह काढावं लागेल. प्रोबॅबिलिटी ऑफ कॉन्झिक्युटिव्ह म्हणजेच 1 मायनस कॉन्झिक्युटिव्ह किती नंबर्स आहेत रे? 28. बरोबर. आणि सॉरी, टोटल आउटकम किती आहे? 30C3 म्हणजे डिवाइड बाय 30C3 असं येईल. बरोबर. सो दिस विल बी 1 मायनस 28 भागिले 30C3. कसं करणार? 30 फॅक्टोरियल म्हणजे 30 गुणिले बरं, हे थोडंसं साईडला ठेवू आपण. पहिल्यांदा हे सॉल्व्ह करून घेऊया, नाहीतर तुम्ही कन्फ्यूज होणार. ओके. प्रोबॅबिलिटी ऑफ कन्झिक्युटिव्ह काढून घेऊ आपण. प्रोबॅबिलिटी ऑफ कॉन्झिक्युटिव्ह येण्याची प्रोबॅबिलिटी
28 नंबर आहेत, टोटल 28 ग्रुप भागिले 30C3 हे होईल 28 भागिले 30C3 म्हणजे 30 फॅक्टोरियल म्हणजे 30 गुणिले 29 गुणिले 28 गुणिले 27 फॅक्टोरियल भागिले 3 फॅक्टोरियल गुणिले 30 - 3 किती 27 फॅक्टोरियल. तर हे 27 निघून जाईल, हे 28 पण निघून जाईल. 3 फॅक्टोरियल जर वर गेलं तर होईल 6 भागिले 30 गुणिले 29. हे चेतन अख्ख्या लेक्चर मध्ये आन्सर करत नाही खरं, क्वेश्चन पूर्ण व्हायच्या आधी बॉम्ब टाकून मोकळा झालाय. हा गुड चेतन. बघू 6×5 = 30 म्हणजे हे होईल 1/144 आहे ना. 29 किती 1/145 सॉरी 1/145 म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स तर 1/145. मग आता मला सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट कॉन्झिक्युटिव्ह किती येतील? नॉट कॉन्झिक्युटिव्ह ते असेल 1 - 1/145. किती रे? हा लई हायर लेवलचा क्वेश्चन आहे बरं का, आणि समजून घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. खूप भारी क्वेश्चन आहे, म्हणजे हे फेमस क्वेश्चन आहेत, असे नाहीत की सर असले 100 क्वेश्चन येतात का, तर असं नाही. फेमस क्वेश्चन आहे, खूप फेमस क्वेश्चन आहे कॉन्झिक्युटिव्ह नॉन कॉन्झिक्युटिव्ह वाला, बऱ्याच वेळेला विचारलाय. ओके कळले तुम्हाला? 1/145 ही प्रोबॅबिलिटी कॉन्झिक्युटिव्ह असण्याची आहे. मग नसण्याची किती? नसण्याची किती 1 - 1/145 म्हणजे 145 145 - 1 144 बाय किती लोकांनी आन्सर केलं?